जागर स्त्रीशक्तीचा, जागर महिला सन्मानाचा, जागर नवदुर्गांचा, जागर तुमचा आमचा नव्या प्रेरणेचा. खास नवरात्रीनिमित्त कर्तृत्ववान महिलांसाठी आम्ही घेऊन येत आहोत आगळे वेगळे विचारांचे व्यासपीठ. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक या विषयावर खास आपल्यासोबत बातचीत. बीड ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी अनिता भोसले आणि आज आपण एका विशेष सदरामध्ये जागर महिला कर्तृत्वाचा, सन्मान महिलाचा या सदरामध्ये बीडच्या कर्तव्यदक्ष अधिकारी, चीफ ऑफिसर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ ऑफिसर यांची आपण आज थोडक्यात त्यांच्याशी ओळख करून घेऊया आणि त्यांच्या जीवनाच्या काही पैलू आपण इथे उलगडतात. तसंच त्यांच्या जे प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांना ज्या अडचणी येतात किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांना कर्तव्यदक्षता घेताना काय अडचणी येतात हे आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर मॅडम, पहिला असा प्रश्न आहे की आपलं बालपण कसं गेलं? बालपण माझं एक छोट्याशा गावात गेलेलं आहे, नित्रोड तालुका माजलगाव, जिल्हा बीड येथून. माझं शालेय शिक्षण पूर्ण झेडपीतलंच आहे. त्याच्यानंतर मी एकच सांगेल की माझ्या यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा माझा झेडपीच्या शिक्षकांचा आहे. कारण मला स्कूल डेज आठवतात की आमच्या शाळेमध्ये स्पर्धा असायची. तुम्ही वर्गात एकदम सगळ्या स्टेप्स करून गणिताचे जर पूर्ण बरोबर गणित सोडवलं तर आम्हाला एक खडू भेटायचा गिफ्ट, आणि त्या खडूची किंमत आज कळते. त्याच्यामुळे एक प्रोत्साहन मिळालं आणि पुढे जाण्याची जिद्द निर्माण झाली. एकाच विषयात नाही तर मग कुठेतरी बालपणीच असं रुजलं गेलं की प्रत्येक विषयात आपण पुढं असावं, समजून उमगून पुढं जावं. आणि ती जी काही बेसिक कन्सेप्ट अभ्यासाची आमची 10वीपर्यंत पक्की झाली त्याचा फायदा निश्चितच मला प्रशासनात येण्यास मदत झाली. बरं, आपल्याला या क्षेत्राकडं यावं असं का वाटलं? कुणी मोटिवेटिव्ह आहे यासाठी किंवा घरातून कसं वातावरण होतं? माझ्या एक मावस बहीण आहेत, किरण मुसळे म्हणून. त्या मी जेव्हा 10वीला होते तेव्हा राज्यात पहिल्या आलेल्या आणि डेप्टी कलेक्टर म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं. तर ती एक न्यूज मी बघितली आणि निश्चितच मग गावात अशी चर्चा किंवा मोठ्यांची अशी चर्चा की कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला पैसे लागत नाहीत, तुमची मेहनत लागते फक्त, या गोष्टीवरती. आणि माझंही बालपण एक मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्यामुळे मी आपसुकच एक गव्हर्नमेंट जॉब, तिथे तुम्हाला प्रतिष्ठा आहे, पद आहे, या गोष्टीमुळे आणि एक सामाजिक कार्य करण्याची एक तुम्हाला संधी मिळते, या गोष्टीतून मी या सर्व्हिसकडे वळले. आणि तुमच्या जे पुढचं शिक्षण आहे तर यामध्ये म्हणजे तुम्हाला कुठल्या शिक्षकांचं मार्गदर्शन किंवा कोण मोटिवेटिव्ह आहे का याच्यामध्ये शिक्षक क्षेत्रामध्ये सुद्धा? माझे भाऊजी प्रोफेसर आहेत, मोठे भाऊजी. त्यामुळे मी 10वी झाल्यानंतर 11वी 12वी लातूर येथे होते. ते जनता कॉलेजमध्ये शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत आणि त्यांचं मराठीवर प्रभुत्व खूप छान आहे. तर कुठेतरी तर मग त्यांच्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मला खूप फायदा झाला. आणि मी तुम्हाला सांगते की मी जेव्हा मला MPSCतून 5 पदं मिळाली गेली, ही माझी 5वी पोस्ट आहे. आणि जेव्हा मी MPSC करत असताना म्हणजे मी ऑफिसर झाल्यानंतरही माझे भाऊजी एवढे काटेकोर होते की त्यांनी मला ऑफिसर झाल्यावर तुझं अक्षर छान नाही म्हणून ट्युशन लावले होते ऑफिसर झाल्यानंतर. त्यामुळे बेसिक गोष्टी कुठेतरी तर त्यांनी माझ्या जडणघडणीवरती त्याचा प्रभुत्व नक्कीच आहे. पण ज्या विद्यार्थिनी म्हणजे या क्षेत्रात येऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी अभ्यासाचा काही टेक्निकल इश्यू तुम्ही सांगू शकाल? टेक्निकल काही नाही मॅडम. लोक सांगतात की MPSC पास झाल्यानंतर, आमच्यातलेच काही लोक सांगतात की आम्ही 22 तास अभ्यास केला, 24, असं काही नाही आहे. तुम्ही 8 तास चांगला अभ्यास केला तो खूप म्हणजे मला असं वाटतं सहज यशस्वी व्हाल. आणि त्याच्यात कुठेतरी तर आत्मविश्वास. आता काय होतं की सोशल मीडिया, व्हॉट्सअप या गोष्टीमुळे तुम्हाला सांगते, मी जोपर्यंत ऑफिसर होते माझ्याकडे साधा फोन होता आणि व्हॉट्सअप आणि याच्या खूप दूर होतो. तर मला असं वाटतं कुठेतरी तर आपण अभ्यासाचं ॲक्टिंग करण्यापेक्षा ॲक्च्युली 8 तास अभ्यास केला, आपल्याला काय समजतं याच्यावरनं, तर तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल. याच्यात यशस्वी होण्यापासून कोणीच नाही रोखू शकत. तर मला ते वाटतं की बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे. तुम्ही वाचताय, आता तुम्हाला खोटं वाटेल पण माझ्यासोबतच्या ज्या अभ्यास करणाऱ्या मुली आहेत
तर अजूनही अभ्यास करतायत आणि त्यांची कुठंतरी तर अजून गाडी प्री मेन्समध्येच अडकली. मग काय चुकतं हे बघितलं गेलं पाहिजे स्वतःच, तर ते तुम्ही नक्कीच यशाचा मार्ग सापडतो. आज जिल्ह्याची एवढी मोठी जबाबदारी तुम्ही पार पाडताय. ही पार पाडत असताना घर आणि तुमचं काम आणि तुमचं वैयक्तिक जीवन याबद्दल काय सांगता? घर आणि एक कुठेतरी नक्कीच गिल्ट असतो. माझा मुलगा लहान आहे आणि तो जसं की मला रात्रीच बोलताना म्हणलं तुझ्या मीटिंग संपतच नाही. ती कुठेतरी आई म्हणून गिल्ट असतो. त्याला वेळ कमी देता येतो. आजारपण असेल काही असेल तर घरच्यावर जबाबदारी सोपवावी लागते. पण बॅलन्सिंग करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. तर ती तारेवरची कसरत नक्कीच आहे, कारण दोन्ही जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडाव्याच लागतात. बरोबर आहे. आणि आपण थोडंसं आता आपल्या क्षेत्राविषयी बोलू. अनेक तक्रारी आहेत या प्रशासनाबद्दल, या जिल्ह्याबद्दल. आज मेजर प्रश्न जो जिल्ह्याचा आहे तो रस्त्याचा आहे. जागोजागी खड्डे आहेत आणि पूर्ण आपण नगर रोड किंवा जालना रोड आणि इकडे अंतर्गत रस्ते जे आहेत, तर हा सध्या प्रश्न फार बिकट आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे पालकवर्ग आहे, मुलांना ट्युशन शाळा वगैरे सोडणार, त्यामध्ये बहुतांश महिला आहेत. आता महिला या स्कूटीवर, कारण शाळा ट्युशन्स ह्या बऱ्याच दूर आहेत, अशा वेळेस त्यांना जावं लागतं. अशा वेळेस अनेक नित्याचंच ॲक्सिडेंट घडणं ही गोष्ट नित्याचीच झाली आहे. याविषयी आपण काय करू इच्छितो? मॅडम, काय होतं प्रशासनामध्ये सगळ्यात मोठी आमची जर अडचण विचारा तर निधीची आहे. आता जसं आहे की नगर आणि आपला शिवाजी चौकापर्यंतचा रस्ता आहे, तो माझ्याकडे नाही तर एक नॅशनल हायवे आहे. आता शहराच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचंही ज्युरिस्डिक्शन आहे, ते तिथे मला जास्त आता नगर रोडचं तर काम सुरू आहे त्यामुळे खड्डे आहे. राहिला विषय अंतर्गत रस्त्याचा, तर आपण जसं आहे DPDC आहे किंवा शासनाकडून येणारा निधी आहे, तर याच्या वरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहतात. तर खड्ड्याचं असं आहे की आपण आत्ता 70 कोटीचे माझे नगरोत्थानमधून कामं चालू आहेत. ते आपले क्वालिटीचे रस्ते आणि शहरातले सर्व मेन रस्ते आपण घेतले. अंतर्गतला निश्चितच ज्याप्रमाणे आपल्याला निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे आपण काम करू. आणि निधीची अडचण सगळ्यात मोठी आहे. बऱ्याच म्हणजे ठिकाणी अतिक्रमण झालेले रस्त्यांवर आणि त्यामुळे ते कामं तिथपर्यंत आले की तिथं ठप्प पडतात. मग त्या अतिक्रमणाविषयी आपण कुठली ठोस भूमिका घेत नाही अशी लोकांमध्ये म्हणजे आपल्याविषयी तुमच्याबद्दल नाही मॅडम, नाळवंडी नाक्याचं जेव्हा आमचं एक उदाहरण सांगते नाळवंडी नाक्याचं, तर नगरोत्थानमध्ये जेव्हा आमचा तिथून रोड जात होता अतिक्रमण, बेसिक अडचण अशी आहे मॅडम, जेव्हा आपण कोणाच्या घराला हात लावतो तर त्याचे डॉक्युमेंटेशन आपल्याला मिळाले पाहिजे. मूळ अडचण बीडमध्ये अशी आहे काम करताना की तुम्हाला ते मूळ डॉक्युमेंट्स त्याचा सोर्सच नाही उपलब्ध होत. सो आपण स्ट्रिक्टली पुढं जाऊ शकत नाही. तिथली जी आहे ती पूर्ण सरकारी गायरान आहे आणि गायरानचे रेकॉर्ड्स काहींच्या जागा आहेत, काहींचे गायरान्स आहेत. अशा संदिग्ध भूमिकेत आपण असल्यावर जोपर्यंत मोजणी विभागाकडून त्याची मोजणी येत नाही किंवा लोकांचे पर्सनल डाटा आपल्याला जमिनीचा मिळत नाही, अशासकीय ठोस हे मिळत नाही, तोपर्यंत आपण ॲक्शन अतिक्रमणासारखी घेऊ शकतो. आणि आता शहरामध्ये अनधिकृत होल्डिंग्स आहेत, त्याविषयी आपल्याला नेहमीच निवेदनं वगैरे दिले गेलेली आहेत. त्यामुळे ते एक अपघाताचं मध्यवर्ती ठिकाणी ते वळण बनलेलं आहे किंवा ते ठिकाण बनलेलं आहे. तर त्या होल्डिंग्सबद्दल किती दिवस ते होल्डिंग्स ठेवायचे आणि मग त्याविषयी आपण काय आता भूमिका घेणार? काय झालेलं की मी आली तेव्हा फक्त शहरातले 18 स्पॉट असे होते जिथे तुम्ही अधिकृतरित्या होर्डिंग्स लावू शकत होता. पण लोकांची एक ओढ बघता बॅनरकडे ती आम्ही 36 केली, म्हणजे दुप्पट वाढवले. पण आता इथे असं आहे की SP साहेब, मी ॲडिशनल SP साहेब, आम्ही स्वतः जे काही लावणाऱ्या एजन्सीज आहेत, प्रेसचे लोक आहेत, त्यांची बैठकही घेतली. स्ट्रिक्ट भूमिका 1-2 ठिकाणी पोलिसाकडून गुन्हेही दाखल झालेले आहेत. मुद्दा असा आहे की अनधिकृत लावण्यावरती लोक, म्हणजे माझी एक अख्खी टीम मॅडम, खोटं वाटेल की एक टीम माझी फक्त बॅनर काढायलाच असते. संध्याकाळी तुम्ही बंद म्हणजे मध्यरात्री कधीतरी ते लावून जातात आणि मग ते तसंच ठेवलं जाईल. काढण्याचं काम आमच्याकडे येतं अनधिकृत असल्यामुळे. आता आमचं तर असं आहे की आमचा बारकोड आहे, तुम्ही जर बारकोड स्कॅन केला अधिकृत आमच्या याच्यावर तर तुम्हाला इन डिटेल सगळं मिळून जातं, किती दिवसासाठी आहे, काय आहे.
बरं, एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून पंकजाताईंबद्दल आपलं काय मत आहे? राजकीय याच्यात काय भाष्य करणार, पण निश्चितच त्या राजकीय म्हणून नाही, एक कर्तृत्ववान स्त्री आहेत या संदर्भात. नाही, स्त्री ताईंचं प्रस्ताव आपण बघितलेला आहे, त्यांना खूप मोठा जनाधार पण आहे आणि निश्चितच त्या पालकमंत्री असताना आम्हीही पाहिलेलं आहे त्याचं GR आणि इतर शासकीय बाबत जबरदस्त नॉलेज आहे. तर नक्कीच त्यांच्याकडून घेण्यासारखी एक ऊर्जा आहे जी की सतत आपल्याला काम करण्यासाठी प्रोत्साहन देते. ते आता बालविवाह जो आहे मुलींचा आणि बालविवाहानंतर अनेक येणाऱ्या अडचणी आणि समस्या, एवढी जागरूकता किंवा एवढे सततचे त्याविषयी कार्यक्रम घेऊन सुद्धा लोकांमध्ये जनजागृती होत नाही आणि अजूनही बालविवाहाचं बीड जिल्ह्यामध्ये भरपूर मोठं प्रमाण आहे. तर अशा पालकांना किंवा अशा बालविवाह ज्या मुलींचा होते अशा लोकांना म्हणजे त्या मुलींना आपण काय सांगू इच्छिता? मला असं वाटतंय की पालकांनी आपल्या मुलींचा असं बेकायदेशीर कुठे म्हणजे लवकर विवाह केला नाही पाहिजे. त्याचं कारण एक आहे की त्यांच्या आरोग्यावरतीही परिणाम होतो. महिलांना म्हणजे त्या मुलींना जे स्वतःचं डिसिजन नाही, बालविवाह मीन्स काय की ती अजून नाबालिका आहे, स्वतःचं डिसिजन नाही घेऊ शकत. अशा वेळेला त्याच्यावरती जबाबदारी टाकून एक मानसिक बर्डन, कुठेतरी आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तर आपल्या मुलीसाठीच पालकांनी एक चांगला निर्णय घ्यायला हवा. एक सामाजिक सुरक्षेचा प्रश्न आहे, त्यामुळे खेड्यापाड्यामध्ये असे प्रकार होतात, शहरामध्ये पण आहेत, नाही असं नाही आहे. पण त्याला प्रशासन पूर्ण सहकार्यशील आहे. मॅडमचा स्वतः कलेक्टर मॅडमचा उपक्रम आहे. कुठलेही प्रश्न जर असतील तर त्याला मार्ग नक्कीच असतो, तो सामंजस्याने काढता येतो. पण त्याला पर्याय हा नाही की आपल्याच मुलावरती किंवा पाल्यावरती असं आपण कुठली तरी जबाबदारी टाकून त्यांचं जे म्हणजे कळीच असेल ते फुलण्याआधीच त्यांचं चुरगाळणं असा प्रकार होतो. त्यामुळे पालकांनीच आपल्या पाल्यासाठी असा डिसिजन न घेता एक चांगला त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी यशस्वी ठरेल असा डिसिजन घेतला पाहिजे. आता आम्हीही खेड्यामध्येच होतो, पण आमच्या पालकांनी निश्चितच आम्हाला सहकार्य केलं म्हणूनच आज आम्ही इथं आलो आहे. तर कुठेतरी तर महिला म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत तिचं कुटुंब मुलींच्या सोबत असणार नाही तोपर्यंत ती कर्तृत्ववान होऊ शकणार नाही किंवा यशस्वी होऊ शकणार नाही. तर कुठल्याही क्षेत्रात मुलींना त्यांना त्यांच्या करिअर करायचं आहे, कुठला छंद जोपासायचा आहे, आर्थिक स्वावलंब येणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मग पालकांनी जर ह्या गोष्टी मुलांना कसं यशस्वी होईल किंवा तिच्यामध्ये कशी ताकद येईल याच्यासाठी जर एक खंबीर म्हणून उभा राहिलं कुटुंब म्हणून तर ती निश्चितच यशस्वी होईल असं मला वाटतं. त्यामुळं ही पण गोष्ट बालविवाहाला नक्कीच लागू होते. आणखी कायरणीचा प्रश्न असा आहे की तिथं म्हणजे जनतेचा सहभाग म्हणून येत नाही किंवा आपण म्हणू शकत नाही की लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी मदत करायला पाहिजे. पाणी प्रश्न जो आहे की बीड जिल्हा हा जिल्हा असताना सुद्धा महिन्यातून फक्त 2 वेळेस पाणी येतं आणि महिलांना आता आपण बघितलं की दसरा दिवाळी हे उत्सव येणार आहे, महिन्यातून 2 वेळेस पाणी आल्यानंतर तारेवरची कसरत चाललेली असते महिलांची. आणि जे बोर आहेत किंवा काय आहे तर आता दुष्काळ असल्यामुळे त्यालाही भरपूरचं पाणी नाही. महिलांनी याविषयी कसं नियोजन करायचं पाण्याचं किंवा या पाणी प्रश्नावर आपण कसं तोडगा काढतो? मॅडम, मी सांगू इच्छिते याच्यामध्ये की 2017-18 साली बीड नगर परिषदेसाठी 114 कोटीची अमृत जल योजना सुरू झाली. आता याच्यामध्ये असा विषय आहे की ही यंत्रणा जी आहे काम करण्याची वर्किंग एजन्सी हा MGPला दिली गेली. त्यामुळे त्याच्यावरती माझं ओरपावर काही नाही. पण मी जसं जानेवारीमध्ये चार्ज घेतला त्याच्यानंतर माननीय कलेक्टर मॅडम यांना मी वैयक्तिक जाऊन प्रश्न सांगितला की मला पाणी पुरवठ्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि नागरिकाचा सततचा रोष माझ्याच कार्यालयावर येतो. ॲज अ शहराच्या भागात असा आहे की नगरपालिका, त्यामुळे तो प्रश्न माझ्याकडे येतो आणि ते जे काम करणारी एजन्सी आहे ती MGP आहे. त्यामुळे त्यांना तर मी सततचे पत्रव्यवहार केलेले आहेत. म्हणून मी मॅडमला विनंती केली. मॅडमच्या विनंतीने दर सोमवारी आमची या संदर्भात बैठक झाली. जवळपास मॅडमच्या अध्यक्षतेखाली 14 बैठकी आमच्या झाल्या. त्यात MGPचे अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर आणि नगरपालिकेचे काही माजी सदस्यही उपस्थित होते. यानं कुठेतरी तर आम्ही तो प्रश्न म्हणजे त्याचं एक सोल्युशन काढायचा प्रयत्न केला. पण मुद्दा असा आहे मॅडम, 114 कोटीपैकी 90% काम झालेलं आहे, मात्र कोणाच्याही घराला पाणी नाही आहे. तर अशा वेळेला ते काम झालं आहे असं म्हणता येणार नाही. आपला स्रोत माजलगावचा डॅममध्ये पाणी आहे, मात्र शहराला
आणि आपली जी काही जुन्या योजना होत्या त्या फार जुन्या असल्यामुळेच आणि वाढती पॉप्युलेशन आहे आपल्याकडे, फ्लोटिंग पॉप्युलेशन खूप जास्त आहे जिल्ह्याचं भाग असल्यामुळे, मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे बरेचसे घरं स्थायिक झालेली आहेत मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे, कॉलेजेससाठी म्हणा किंवा व्यवसायासाठी म्हणा. फ्लोटिंग पॉप्युलेशन हे बघता जवळपास 3 लाख लोकसंख्या आहे आणि याला वाढती पाण्याची गरज बघता माझी तारेवरती कसरत नक्कीच होते. पण जोपर्यंत ही स्कीम माझ्याकडे हँडओव्हर होणार नाही, आपण ती तसं 10 दिवसाचा रोटेशन कमी करू शकणार नाही. ही स्कीम लवकरच पूर्ण होऊन जर माझ्याकडे आली तर आपण 4 दिवसाआड पाणी देऊ शकतो, अशी आपली कॅपॅसिटी आहे. आता याच्याबद्दल जे आपण जे आपलं शासकीय ज्या योजना आहेत किंवा आपलं शासकीय जे जॉब आहे याच्यामध्ये आपल्याला या जिल्ह्यामध्ये काही योजना राबवताना राजकीय अडथळे येतात का? माझं नगरपालिका प्रशासन असं आहे मॅडम की नगरपालिकेमध्ये आपण असं म्हणू की 2 चाकं जर म्हणले तर एक प्रशासन आणि राजकारण असे दोन्हीचा पर्याय आहे. आता प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेटर असल्यामुळे तेवढा लोड नाही, पण आता आपण म्हणतो की इथे जवळपास 5-10 मोठे गट आहेत, त्यामुळे मग ती आमची कसरत होते, हे काम करा ते काम करू नका, असं करा तसं करा. त्यामुळे पॉलिटिकली प्रेशर असतं, मात्र आम्ही त्याच्यात जे नियमाने असेल तेच करतो. त्यामुळे त्या गोष्टीनं त्याचा लोड आमच्या यंत्रणेवरती असतो. इलेक्शन झाल्यानंतर हा सिनेरिओ बदलेल असं वाटतं. आणि आता भाजी मंडीविषयी जी 20-21 कोटीचं जे भाजी मंडी तयार झाली तरी पण बहुतांश भाजी विक्रेते हे रोडवरच दिसतात आणि भाजी मंडी ही धुळखत पडली. हां, 2016 साली भाजी मंडईचं काम पूर्ण झालेलं आहे, वातानुकूलित भाजी मंडई. त्याच्यानंतर मी तो रेकॉर्ड काढून मी स्वतः पाठवलेलं आहे टाऊन प्लॅनिंगकडे. ADTP नागरीसाहेब होते, आता त्यांचं रिटायरमेंट झालं आणि नेमकं माझ्याकडे ते पद सहाय्यक नगररचना पण फक्त होतं, त्यामुळे फॉलो. पण त्याचं असं आहे की जाहीर लिलावच केले गेलेलं नाही आहे. जाहीर लिलावाची प्रक्रिया, कारण त्याच्यात कलेक्टर मॅडम अध्यक्ष आहेत, ADTP आणि मी सदस्य आहेत. असं त्रिस्तरीय समितीने त्याचा रेट ठरला जाईल आणि दर निश्चित झाल्यानंतर त्याचा लिलावाची प्रक्रिया पूर्ण होईल. तर ही जबाबदारी पार पाडत असताना तुम्हाला अनेक स्तरातून जावं लागतं, मानसिक स्तरातून जावं लागतं, शारीरिक स्तरात. एक स्त्री म्हणून मी समजू शकते. तर तुम्ही हा जॉब करताना घरची जबाबदारी, स्त्री म्हणल्यानंतर त्या गोष्टी आल्याच, तर तुम्ही स्वतःला मेंटेन कसं करता? म्हणजे तुमचं रुटीन काय आहे सगळं? रुटीन नक्कीच. आता तुम्ही म्हणताय तसं व्यायामाला वेळ मलाही देणं कधी झालं नाही, कारण माझं असं आहे की येणारी मी असं आहे की क्वार्टरला असं नाही आहे की महिला अधिकारी तर माझ्याकडे कोणी आलं नाही पाहिजे, तर माझ्याकडे कधी कुणी रात्रीच्या 9 वाजेपर्यंतही व्हिजिटर्स येतात. आमच्या इथं पाणी नाही, हे नाही ते नाही, तिथून पुढे म्हणजे असा मी कुठला टाईम ठरलेला नाही आहे, त्यामुळे व्यायामाकडे लक्ष देणं होत नाही. पण हां, मेडिटेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते मी करते, कारण तुम्ही मानसिकदृष्ट्या आता इतकं निगेटिव्ह असतात. माझी कामाची जबाबदारी आणि व्याप्ती खूप मोठी आहे. प्रत्येक काय होतं मॅडम की इतर डिपार्टमेंट जे आहे ते एका कामासाठी, जरी तुम्ही PWD घ्या की ते बांधकामाचं सेक्शन बघतात, LGP बघितलं की तुम्ही पाणी पुरवठा बघता. माझं असं आहे की जवळपास 20 ते 22 सेक्शनची मी HOD आहे. म्हणजे तुमची पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, बॅनर्स असतील. फॉर एक्झाम्पल आपण आता विचारलेले प्रश्न आहे, अतिक्रमण आहे, लोकांचं बिल्डिंग, म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळी कामं नागरिकाच्या बेसिक फॅसिलिटी देण्याची जबाबदारी माझ्यावरती. त्यामुळे एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला आणि कामगार माझ्याकडे स्टाफची खूप कमी आहे. आपले जसं पाणी पुरवठा इंजिनियर हे पद माझं वेळचं रिक्त आहे, तिथे माझ्याकडे अतिरिक्त पदभार आहे 2 दिवसासाठी. आणि मग ऑलरेडी पाणी पुरवठ्याचे एवढे विषय असताना, कारण एक बीडचा असं एक दहशत म्हणलं तरी हरकत नाही, पण बीड नगर परिषदेमध्ये कोणी यायला जिल्ह्याचाच एक असा हे आहे. त्याचं कारण असं आहे की काही ज्या आमच्या अडचणी आहेत त्या कुठेतरी समजून पण घेतल्या पाहिजे. की जसं आता तुम्ही खड्ड्याचं ही सगळे शहरं एकदम म्हणजे पूर्ण शहर चकाचक करून देऊ शकतो, पण मला तसा निधी असला पाहिजे. निधी दिल्यानंतर मी तुम्हाला महिनाभरात सगळे कामं सुरू करून देऊ शकते आणि प्रत्येक ठिकाणी होतं. मग निधी नाही मिळाले असताना मग आम्ही कसं पुढे जाणार, हा आमचा प्रश्न आहे. आम्हालाही जाणवतं की खड्डे आहेत, त्या बुजवले गेले पाहिजे, पण मग अडचण येते, आपले हात बांधले जातात निधी म्हणून.
तर ही अडचण आहे. कामगारांची कमतरता आहे, त्यामुळे प्रचंड लोड आहे. प्रत्येक गोष्टीला आपण जबाबदार असतो. खोटं वाटेल तुम्हाला, मला 1 तासानंतर माझी कॉल हिस्ट्री डिलीट होते ॲटोमॅटिक, कारण ते नंतर सेव्ह करणं इतके सगळे फोन येऊन गेलेले असतात. आपल्याला वेगवेगळ्या स्तरावरती माहिती द्यायची असते, वरिष्ठ स्तरावरच्या बैठकी असतात, कोर्ट मॅटर खूप सारे आहेत, कंटेम्प्टच्या केस खूप साऱ्या आहेत. तर त्यामुळे एक स्टाफची कमतरता आहे, त्यामुळे वर्कलोड खूप आहे. आणि ह्याच्या सगळ्यामधून जर कुठेतरी तर आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं असेल किंवा हेल्दी राहायचं असेल तर मेडिटेशन खूप गरजेचं आहे. आणि ते मी उठल्यानंतर नक्कीच कळते, जेणेकरून मग दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपली चांगली होईल. निश्चितच आपल्या या माहितीची महिलांना फार फार मोलाचं म्हणजे हा संदेश गेला. कारण महिलांचं वारंवार असतं की घरकाम किंवा आणखी खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळं आम्ही शरीराकडे लक्ष देणं होत नाही किंवा काय. पण आपल्यासारखं जबाबदार व्यक्ती जी घर, ऑफिस आणि हे सगळे कामं सांभाळून मेडिटेशन किंवा जे काही हेल्थ इश्यू असतील त्यासाठी तुम्ही स्पेशल वेळ देताय, हा संदेश महिलांसाठी या नवरात्र महोत्सवासाठी जाणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, छंद स्वतःची मी महिला म्हणून एवढंच सांगेल की जबाबदारी संपत नाही. आपण आई म्हणून कधीच जबाबदारी संपत नाही. मला वैयक्तिक वाटायचं की मुलगा 2 वर्षाचा झाला तर मग मी जिम जॉईन करेल, 3 वर्षाचा झाला तरी, पण आता तो स्कूलला जातोय तरी माझ्याच्याने ते होत नाही. याचं कारण असं की जबाबदारी आपली कधी संपत नाही. अचानक येणारे मुलांचे आजारपण असतील, घरच्यांचे आजारपण असतील, इथे तुम्हाला वेळात वेळ काढून त्या जबाबदारी टाळू शकत नाही. त्यामुळे माझं असं महिलांना या नवरात्र महोत्सवानिमित्त एवढंच सांगणं असेल की आपण कुठेही असाल, कुठल्याही क्षेत्रात असाल, जो काय आपल्याला आवडतो तो छंदच आपण व्यवसायही करू शकतो, एक उत्पन्नाचा स्रोत आपण निर्माण करू शकतो. आणि हे करत असताना आपले छंद जोपासले गेले पाहिजे. आपलं कुठंतरी तर आता एक असं आहे की मॅडम, मानसिक आरोग्याची दखल घेणंही गरजेचं आहे. आता आपण बघितलं की यंगस्टर म्हणजे 17-18 वर्षाच्या मुलांचं 10वीला मार्क कमी पडले, 12वीला पडले, सुसाईडकडे जाण्याचा कल वाढतो. मोबाईल आणि सोशल याच्यामुळे एकांगीपणा जास्त वाढतो आहे. आपण रिअल लाईफपेक्षा रील लाईफवरती जास्त लक्ष देतो आहे असं मला वाटतं. त्यात महिला पण आल्या की आपण आता बघा की आपलं स्क्रीन टाईम किती वाढले, मग मुलांकडे दुर्लक्ष होतं. आपण अपेक्षा असं करतो की मुलांनी मोबाईल बघितला नाही पाहिजे, पण मूल जेव्हा आपल्याकडे बघतं तेव्हा आपल्या हातातच मोबाईल असतो. संध्याकाळच्या वेळेला मला हा आनंद होईल सांगताना की माझा मुलगा तसाच मोबाईल पाहतो. त्याला कुठलाही कार्टून माहीत नाही आहे, त्याला कुठलंही तुमचे इतर गेम्स माहीत नाही, त्याला कुठलाही मोबाईल, अजूनही यूट्यूबला जायचंही माहिती नाही. मी जाणून बुजून त्याच्यामध्ये स्क्रीन टाईम हा एकदम लिमिटेड ठेवलेला आहे. आणि तो जरी एखाद्या वेळेस टी व्ही बघितलं तर मग ॲमेझॉनचं जनरल किंवा असं, म्हणजे मी त्याच्यावरती बिंबवलं आहे की हे सगळं नकली असतं, आपण खरं बघूया. तर तुला बघायचं आहे समजा नदी पाहायची तर मग आपण जाऊया. मग मी त्याला कपिलधारा किंवा जवळचे आपले स्पॉट असतील अशा ठिकाणी घेऊन जाते आणि त्याच्यासोबत वेळ घालवायला मला आवडते. मला असं कुठंतरी तर वाटतं की आपण, म्हणजे एक लहानपणी स्टोरी होती की गूळ खाऊ नका, म्हणजे यांच्याकडे आपले स्वामी विवेकानंदकडे काही मुलांना घेऊन यायचे आणि सांगायचे की महाराज यांना सांगा की हा गूळ खूप खातोय तर याला खाऊ नका सांगा. पण असं 7-8दा गेल्यानंतर पण यांनी सांगितलंच नाही विवेकानंदाने. तर ते म्हणे मग 8व्या दिवशी सांगितलं. ते म्हणे मग आधी पहिल्या दिवशी का नाही. मी वैयक्तिक गूळ खात होतो रोज, ती मला सवय मोडावी लागली, तेव्हा मी सांगू शकतो. हे आपल्या महिलांसाठी गरजेचं आहे असं मला वाटतं. तर त्यामुळे एक आपलं वैयक्तिक जोपर्यंत तुम्ही हेल्दी असू शकणार नाही तर परिवार हेल्दी असणार नाही. त्यामुळे वेळ काढलाच पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे आपलं. कारण स्क्रीन टायमिंग आईचं जर जास्त असेल तर मुलांकडं तक्रार करण्यात अर्थ नाही आहे. आणि अगदी मार्मिक उदाहरणात तू आपण हे स्वामी विवेकानंदांच्या निदर्शनास आणून दिलं. आणि एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळत असतानासुद्धा घर आणि तुमचं जे शासकीय काम आहे यांना तुम्ही योग्य पद्धतीने न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहात, हे पाहून अतिशय म्हणजे आम्हालाही त्याबद्दल म्हणजे जाणून घ्यायला बरं वाटलं आणि आनंद झाला. तर तसंच जे आता आपण आत्महत्याबद्दलचा विषय काढला तर बीड जिल्हा हा शेतकरी ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातं. आणि इथं शेतकरी आत्महत्यांचं संख्या किंवा प्रमाण खूप जास्त आहे. तर त्यांना आपण काय सांगू इच्छिता?
कसं बंद झालं पाहिजे किंवा कसं कमी झालं पाहिजे, काय करू शकतो आपण? याच्यात असं आहे मॅडम की मी जे म्हटलं की कुठेतरी तर आपण एकांगी पडतो. आता पहिलं माझं जे लहानपण तुम्हाला म्हणलं मी खेड्यात गेले, तर आम्ही संध्याकाळी झोपलं ना तर कीर्तन भजन असं कामी पडायचंच. म्हणजे ते संध्याकाळी आपले साऊंड चालू असायचे आणि कुठेतरी जगण्याची उमेद तुम्हाला मिळते. आयुष्य आहे म्हणजे संघर्ष आहे. मला एक शेतकरी बांधवाला असंच सांगायचं आहे की आपला भाग हा 3 वर्ष पाऊस असला तर 3 वर्ष दुष्काळ असतो. ह्या आपण नैसर्गिक सिनारोमध्येच अडकलेलो आहोत. तर आत्महत्या हा त्याला पर्याय नाही. आपण बघितलं एक आई म्हणून तुम्ही आणि मी, तर आपल्या अशा जर कधी आपले डे बाय डे चॅलेंजेस खूप आहेत आयुष्यात, कधीतरी हरल्यासारखं वाटणारच आहे. म्हणून हा पर्याय नाही. सगळ्यांनी मिळून त्यावरती मार्ग निघू शकतो. आज जर आर्थिक नुकसान झालं तर आपण ते पुन्हा कव्हरअप करू शकतो. पण मुलांचा विचार करून हा टोकाचा निर्णय कधीच घेतला गेला नाही पाहिजे. शेतीला मला असं वाटतं की शेतकरी आत्महत्या आहेत म्हणून मी सांगते की शेतीला जोड व्यवसाय सुरू असल्याशिवाय आपण तग धरू शकणार नाही. केवळ शेतीवरती पाण्यावरती आपली शेती आणि पावसाचं असं जर दुर्भिक्ष बघता आपल्याला कुठेतरी तर अजून मार्ग काढावे लागतील. पण आत्महत्या त्याला पर्याय नाही. म्हणून कुठेतरी तर आपण म्हणतो की मानसिकदृष्ट्या खंबीर राहणं गरजेचं आहे की हेही काळ निघून जाईल, काही काळ निघून जाईल. हे जे काही शब्द आहे तो आपल्यासाठी उभारीसाठी असतो. असं काही नाही फक्त शेतकरी. तुम्ही जर बघितलं ना की एकदम वेल नॉन सोसायटीमधलेही मुलं आत्महत्या वगैरे करतात का, तर आपलं कुठंतरी तर आपण पहिलं घरी एकत्र जेवायचो आणि आपल्या फिलिंग्स शेअर व्हायच्या. कुठेतरी कोणतरी डिप्रेशनमध्ये इनडायरेक्टली जातं हे आपल्याला माहिती व्हायचं. ते माहितीच होत नाही कारण आपल्याला कोणाला बोलायलाच वेळ नाही. आता काही अशा माझ्याही मैत्रिणी आहेत की आपण जर समोर गेलो ना तर ते तासभर पण बोलणार नाही, पण फोनवरती ते 2-2 तास बोलतील दर 2 दिवसाला. मग कुठंतरी आपल्यालाच व्यसन लागते का? मग तुमच्या आयुष्यात काय प्रश्न आहे जाणून घ्यायलाही मला वेळ नाही. शेजाऱ्यांचं काय चाललं आहे तर खूप झालं. तर कुटुंबातल्या आपल्या सदस्यांना एकमेकांना धीर देणं, आधार देणं कुठेतरी तर. आणि आपण पहिलं असं व्हायचं की फार म्हणजे पागल झाल्यानंतरच सायकोथेरपीकडे जायचं. बरोबर. ही सिनेरिओ बदलला आहे. आता कुठेतरी मला असं वाटतं की तुम्हाला वाटलं ना डिप्रेशन, नो डाऊट जायला पाहिजे, त्याच्यात काय. आणि ती पण एक विंग आहे आणि डॉक्टरची आहे. आपण जसं जातो डोळ्याच्या वेगळं, चष्म्याच्या वेगळं, सर्दी खोकला वेगळं, ही विंग आहे आणि याला पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. मुलामध्ये हे प्रकार वाढतोय, नैराश्याचं प्रमाण वाढतंय आणि आपणही बोलत नाही, त्यांचे मित्रमैत्रिणी बोलत, कुठून तरी त्यांना आधारच भेटत नाही आणि मग ते डिप्रेशनची स्टेज वाढत जाते आणि असा काहीतरी प्रकार होतो. त्यापेक्षा मग मला असं वाटतं की याचीही गरज आहे. मी तुम्हाला म्हणून ते म्हटले की मेडिटेशन नसवं आपल्यालाच कुठेतरी तर आधार देणे इतकी सोपी व्याख्या आहे त्याची असं मला वाटतं. मला वाटतं हा या महोत्सवामध्ये आपला एकदम महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला असेल. कारण सायकोलॉजी हा माझा सुद्धा विषय आहे आणि मानसिक आरोग्य. हां, आणि जो आपण असं आत्ता एक मुद्दा क्लिअर केला की वेडं झालं किंवा म्हणजे तशी मानसिक अवस्था, वास्तविक पाहता आमच्या अभ्यासक्रमामध्ये त्याला केमिकल इम्बॅलन्स म्हणतात. वेड हा म्हणजे असं जनरली वापरला गेलेला शब्द आहे. हां, तर लोक त्या हेतूनच त्याकडं पाहतात वेड म्हणजे. परंतु तो विषय तसा नसून तुम्हाला टेन्शन असेल, डिप्रेशन असेल किंवा अनेक विचारांच्या तंद्रीत तुम्ही अडकल्यामुळे तुम्हाला काही नैराश्य आलेलं असेल, तर अशा अवस्थेमध्ये स्वतःला कुठलंही गिल्ट न फील करता अशा तज्ज्ञ मंडळीकडे आपण जाणं, सल्ला घेणं नक्कीच घेणं म्हणजे घेतलंच पाहिजे. आपण गरज आहे ती. आणि त्याचा इश्यू हा करणं की मी काहीतरी समाजबाह्य वर्तन करतोय किंवा काय, ही जी बर्डन आहे लोकांच्या मनामधले, किंवा त्या हॉस्पिटलमधून मला बाहेर कुणी पडताना पाहिलं तर लोक मला काय म्हणतील, तर हा विषय न करता मला जनरल जसं सर्दी खोकला ताप वगैरे जसा येतो तसं नॉर्मल जर आपण या गोष्टींना घेतलं तर मला वाटतं बऱ्याचशा आत्महत्येचं प्रमाण जे आहे महिलांचं आहे, विद्यार्थ्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, तर कमी होईल. आणि आपला व्ह्यू या गोष्टीकडं इतका पॉझिटिव्ह आहे हे पाहून खरोखर समाधान वाटतं. आणि दुसरी गोष्ट असं की ज्यावेळेस तुम्ही घर आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळता त्यावेळेस तुम्हाला कधी वाटतं का की ऑफिशियली ज्या कामाला तुम्ही कधी टच करायला पाहिजे होतं किंवा ते काम तुमच्याकडून व्हायलाच पाहिजे होतं, परंतु काही इश्यूमुळं किंवा काही अधिकाऱ्यांचे डिप्रेशन असतील, राजकीय असतील, अशा गोष्टीमुळं खरंच
मी एवढं शिक्षण घेतलं आहे परंतु मी त्या गोष्टीला न्याय देऊ शकले नाही, असं एक मनातली एक फिलिंग, एक अधिकाऱ्याची फिलिंग न विचारता मी एक तुम्हाला एक कर्तव्यदक्ष किंवा तुमचं जे शिक्षण आहे त्याला तुम्ही न्याय देऊ शकलात का, असं तुम्हाला कधीतरी कुठं जाणवतं? हो नक्कीच. मला असं मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की डे बाय डेच्या माझ्या लोकांच्या येणारा द्वेष आणि त्याला आपण नक्कीच पूर्ण करू शकत नाही. मी तुम्हाला सांगितले की खूप साऱ्या याच्यामध्ये स्टेप्स असतात, निधीची अडचण असते, प्रशासकीय मान्यतेच्या गोष्टी असतात. ह्या स्टेपमधून जाताना आणि ही सिस्टीम आहे, सिस्टीम कधीही बंद न पडणारे हे प्रश्न आहेत. म्हणजे मी आज एक काम केलं आणि म्हणून मग ते काम पुन्हा येणार नाही असं नाही आहे. ते डे बाय डे तुमचं हे चक्रव्यूह आहे. हे करत असताना मी फक्त एवढंच बघते की आजचा माझा दिवसामध्ये मी जी माझी जबाबदारी आहे ॲज अ चीफ ऑफिसर ती पूर्ण केली आहे का, तर ते समाधान मला नक्की असतं मॅडम. कारण माझ्याकडून येणारे जर 100 लोक आले असतील तर त्यांना मी नक्कीच 60-70% लोकांना तरी आम्ही न्याय दिलेला असतो. आमची पूर्ण यंत्रणा दिवसरात्र कार्यरत असते. माझं एक तेच आहे की आम्ही नगरपालिकेचे जसं आहे की घाण करणारे नाही, आम्ही साफ करणारे लोक आहोत. त्यामुळे स्वच्छता माझ्या लोकांचंही आरोग्य महत्त्वाचं आहे. नालीत उतरून ते साफ करताना हे करताना त्यांनाही कुठेतरी ते माणूस म्हणून दर्जा आपण तसं बघितलं गेलं पाहिजे. त्यामुळे त्यांना सहकार्य केलं गेलं पाहिजे. आता काही एरियामध्ये मागच्या महिन्यामध्ये आमच्या महिला कामगारांना नागपूरतील नागरिकांनी शिवीगाळ केली, याच वेळेला कचरा हे करा, तसं नाही झालं पाहिजे. कुठेतरी तर आपणही त्यांच्याकडे माणूस म्हणून बघितलं पाहिजे. तर हा जो तुम्ही म्हटला गिल्ट, तर मला आत्तापर्यंत कधी हे असं नक्कीच होतं की अरे हे आले आपल्या कामाच्या ओघामध्ये तिकडं बघणं नाही झालं, तर आम्ही ती तात्काळ आमची जी काही नजरचूक झाली असेल ते सुधारतो आणि त्या तशा स्पॉटला मी स्वतः व्हिजिट पण देते. इथून काय मार्ग निघतो तात्पुरता तरी ते काढण्याचा प्रयत्न करतो. जसं शिवशारला ते आपलं जुना मोंड्याचा विषय होता, तो प्रशासकीय मान्यतेसाठी आपल्या वरिष्ठ स्तरावरती आहे, म्हणजे प्रधान सचिव लेवलला राज्य शासनाकडे तो मंजुरीसाठी आहे. पण आणि त्याच्यावरती खरं बघता आपण एवढा खर्च, कारण काय होतं की त्याचं जर खड्डे बुजवले आपण आणि आता तुमचं मंजुरी अचानक मिळाली तर ते खड्डे बुजवण्यासाठी जे आपले पैसे गेले ते वाया जातात. ती आर्थिक अनियमितता होणे हेही कुठंतरी तर आपल्याला बघावं लागतं. पण नागरिकाचा मागणी आणि हे सगळं बघता आम्ही ते काम करून घेतलं, तर काहीतरी पर्याय काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळं शेवटी एक संध्याकाळी वर्कलोड तर खूप आहे, पण एक समाधान असतं की आपण डेली लोकांचीच कामं करत असतो, त्यामुळे नक्कीच समाधान आहे. आत्ताच आपण पाहिलं की बीडच्या कर्तव्यदक्ष अधिकारी नीता अंधारे मॅडम यांनी अशी समाज उपयोगी खूप छान आपल्याशी अगदी मोकळेपणाने सगळ्या गोष्टींचं माहिती दिली आणि शेअरिंग केली. आणि त्यांचं एक अधिकारी म्हणून पाहत असताना एक स्त्री म्हणूनही त्यांची घरामध्ये जबाबदारी आहे. त्या स्त्री म्हणूनही घरामध्ये कशा पद्धतीने न्याय देतात सगळ्या गोष्टींना. त्यांनी मुलांविषयी थोडंसं सांगितलं की आपण मुलांना कार्टून किंवा TV किंवा मोबाईल्स हे जे माध्यमं आहेत ते प्रसारमाध्यमापासून त्यांनी कशा पद्धतीने एवढा अधिकारी असतानाही त्यांनी कशी कार्यवरची कसरत करून, ज्या महिला म्हणतात की आम्हाला मुलांना वेळ द्यायला वेळ मिळत नाही, तर निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मुलाचंही ज्या पद्धतीने त्यांनी संगोपन केलं किंवा त्यांच्या घरातल्या आणि त्यांच्या ऑफिशियल जबाबदाऱ्या त्या कार्यवरची कसरत करून कशा सांभाळतात आणि ते सांभाळताना स्वतःचं शारीरिक आणि मानसिक आरोग्यही कसं सांभाळतात, या पद्धतीनं त्यांनी मला असं वाटतं की आपल्या बीड जिल्ह्यातल्या तमाम महिलांना समाधानकारक अशी उत्तरं दिलेली आहेत. आणि जे आपले बीडचे मूळ प्रश्न आहेत तर निश्चितच आपण त्याबद्दल त्यांचं नेहमीच पाठपुरावा करू शकतो. आणि मॅडमचा स्वभाव तसा चांगला आहे, आपल्या अडचणी समस्या त्या सोडून घेतील. आणि आपण या चॅनलला जी आपण महत्त्वपूर्ण माहिती दिली आणि एवढ्या प्रसन्न वातावरणात आणि प्रसन्न मुद्रेने आपण ज्या आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल ज्ञानभूमी आपलं हे करते, आभार मानते. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.